नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं मी तुम्हाला दाखवणार आहे 4 प्रकारच्या 4 चटण्या. मग चला लागूया तयारीला. पहिली चटणी हे बघा, आता इथं मी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे अक्षरशः गवळ भाजायचे बरं का. अजिबात डागळायचे वगैरे काही नाही आहे आणि शेंगदाणे बी अर्धीच वाटी आहे. आणि अर्ध्या वाटीला थोडेसे कमी सफेद तीळ टाकलेत. अर्धी वाटी लसूण, अर्धी वाटी खोबरं किसलेलं. आता हे मी पूर्ण असं मस्त असं भाजून घेणार आहे पहा. अगदी खरपूस असा कलर आला पाहिजे, त्यालासुद्धा डाग पडला नाही पाहिजे. ते जर जळालं तर मिरची आपली करपट लागन. मग चला इथं कढईमध्ये तेल ओतून घेऊया. तेल हे तुमच्या आवडीने टाका. तुम्हाला किती आवडतं, किती कमी आवडतं त्या पद्धतीने टाका. पण शक्यतो चटण्यांना तेल थोडं जास्तच वापरायचं. तेल अगदीच छान तापले. त्याच्यानंतर टाकणार जिरी मोहरी. जिरी मोहरी छान तडतडली ना मैत्रिणो, मस्त अगदी फुलून द्यायची. त्याच्यानंतर लगेच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता ज्यावेळेस छान तडतडला तर लगेच इथं मी 2 मोठे कांदे टाकलेले आहेत. पहा, मस्त अशी अप्रतिम ही चटणी होती बरं का. त्याच्यानंतर भरपूर सारा कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे. पहा, कोथिंबीर आहे आपण घेतलेली. 1 चमचा जिरीसुद्धा टाकायची. आता त्याच्यानंतर एवढं आपल्याला वाटून घ्यायचे. पहा, जास्त बारीकही नाही करायचं, थोडंसं चरबटच ठेवायचं. मग चला आता मैत्रिणो वाटून घेऊया. आता इथं एका घाण्यात काय बसलं नाही, डबल घाण्यामध्ये मी वाटून घेणार आहे. पहा, आता हा पहिला घाणा मी वाटून घेतलेला आहे. ह्या चटण्या अक्षरशः महिनाभर व 15 दिवस टिकणाऱ्या आहेत आणि प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जासाल. चला आता वाटून तर आपलं पहा झालं अगदीच मस्त. आणि त्याला ओलापणा म्हणजे कसं, आपण ज्यावेळेस अर्धी वाटी लसूण टाकला ना, त्याच्यामुळे थोडासा ओलसरपणा येतोच. आता ही पूर्ण वाटून झालेली आहे. इकडं कांदा बी आपला परतत आलाय छान. कांद्याचा रंग बी अगदीच बदलला आहे, मस्त कांदा परतला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात 2 चमचे धना पावडर टाकायची. धने जर घातले तर धना पावडर जास्त घालू नका. मटण मसाला, थोडीशी हळद, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, अगदीच रंग अगदी छान येतो. त्याच्यानंतर आपल्याला कांदा लसूण मसाला आणि इथं कोल्हापुरी मसाला हा 1 चमच्याचं माप टाकायचे. पहा, त्याच्यानंतर इथं काळा मसाला मी टाकणार आहे, तो सुद्धा अर्ध्या चमच्याचं माप टाकायचं आपल्याला. पहा, आणि आता हे पूर्ण मसाले टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचे. आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे बरं का. पहा, अगदीच मस्तपैकी असं परतून घ्यायचे. रंग बी छान येतो आणि काळ्या मसाल्याने अगदीच छान चव लागते. एक काळा आणि एक कोल्हापुरी मसाला असला की आपली अप्रतिम अशी चटणी ही तयार होते. चला आता हे संपूर्ण आपण जे वाटून घेतलं आहे आवडजोबड ते टाकून देऊया थोडंस, म्हणजे चरबट. आता हे पूर्ण आता आपली चटणी ही परतून घेऊया. मस्त अशी परतून घ्यायची चटणी. पहा, जेवढी चटणी परतसान तेवढी छान होणार असं नाही, पण जोपर्यंत आपण परततोय तोपर्यंत असाच कलता हलवीत राहायचं. म्हणजे काय, चटणी बी आपली डागळत नाही आणि भाजती बी खूप छान. अगदीच आधी आपण ते सगळं भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला काही एवढा टाईम लागत नाही. हे बघा, कोथिंबीर त्याच्यानंतर मी टाकून घेतलेली. आता कोथिंबीर आणि हे पूर्ण असं मिक्स करूया. छान अगदी चटणी तयार झालेली आहे आपली. पहा, मस्त खरपूस अक्षरशः 15 महिनाभर टिकेन अशी ही चटणी आहे आणि खायला अक्षरशः तोंडाला चव देणारी आहे.
पहा, अशा घरात मस्त अशा चटण्या केल्या की कधीही आपल्याला तोंडी लावायला घेता येतात. चला आता काढून दाखवते. पहा, ही झाली आपली मस्त अशी चटणी तयार झाली. आणि मस्त असं हाताने हे केलं तरी छान असा गोळा तयार होतो त्या चटणीचा. पाहू शकता, अगदी आपल्या हातावर रेंगाळणारा गोळा आहे पहा. मस्त. आणि तेलही पहा काय चमचमीत असा चपचपीत गोळा तयार झालेला आहे. आणि खरंच खूप छान चटणी झालेली आहे. झाली का नाही मस्त? मग आता ही चटणी तर तयार झालेली आहे आपली. चला मग आता पुढच्या चटणीकडे वळूया. चटणी नंबर 2. इथं थोडेसे ओले शेंगदाणे घेतलेत, मिरच्या घेतल्यात 10-15, लसूण घेतला आहे. आता ही चटणी नंबर 2 ही सुद्धा खूप छान आहे बरं का. अक्षरशः महिनाभर टिकणारीच आहे, अजिबात खराब होणार नाही. आता हे ओले शेंगदाणे आपण इथं पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये हे ओले शेंगदाणे टाकले. शेंगदाणे भाजून घ्यायचं कारण की शेंगदाणे ज्यावेळेस आपण कच्चे हे करतो ते टसटस करतात. आणि आपण ज्यावेळेस भाजून घेतो अक्षरशः मऊसूत असे हे शेंगदाणे होतात. त्याच्याबरोबर मिरच्यासुद्धा टाकून द्यायच्या आणि लसूणसुद्धा आहे बघा. त्याच्यानंतर आपल्याला लगेच इथं हे आबडधोबड वाटून घ्यायचं. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची, चवीपुरतं मीठही घालून घ्यायचे. पहा, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे बघा मस्त असं वाटून बी झालं आहे तयार. आता इकडे लगेच गॅसवर पॅन ठेवला. पॅनमध्ये जिरी मोहरी टाकायची आहे मैत्रिणी. तेलाचा वापर थोडासा जास्तच करायचा. जिरी मोहरी टाकायची, थोडेसे सफेद तीळसुद्धा मी घातलेले आहेत. आणि आपली चटणी लगेच टाकून द्यायची. पहा, हिरवीगार ही चटणी ओल्या शेंगदाण्याची अक्षरशः अप्रतिम तोंडाला चव येणारी. चला आता इथं मी कोथिंबीर टाकून देते. पुन्हा वरून कोथिंबीर टाकू आणि अक्षरशः मस्त अशी चटणी झालेली. पहा, 5-5 मिनटात ह्या चटण्या, 5 मिनटंसुद्धा वेळ लागत नाही. अक्षरशः छान अशी चटणी ही आपली बनून झालेली आहे आणि चवेला बी खायला खूप छान. खरपूस अशी भाजून घेऊया. पहा, सुंदर अशी चटणी ही आपली तयार झालेली आहे. आणि किती सुंदर दिसते, तिचा रंग बी खूप छान दिसतो. वाटते ना छान? पहा, काय सुंदर चटणी झाली. चटणी आपली पूर्ण ही तयार झालेली आहे पहा, मस्त. चला आता चटणी नंबर 3. आता ही तिसऱ्या प्रकारची चटणी. इथं लाल जरद ओल्या मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतलेला आहे. मिरच्या काही एवढ्या तिखटही नाही आहे ह्या. आणि अक्षरशः आवडीने मिरची खाणारी अशी मिरची होणार. चला आता संपूर्ण ह्या मिरच्यांची देठं अशी आपण काढून घेऊया. पहा, सगळी देठं मी काढून घेणार आहे. आणि मस्त असं देठं काढून झाल्यात. आता लसूणसुद्धा एवढे काही त्याला साल वगैरे काढणार नाही, कारण की लसूण आपला ओला आहे. फक्त वरून साधारण साल काढायची आणि लसूण तसाच ठेवून द्यायचा आहे. पहा, मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण हे मस्त असं वाटून घ्यायचं आहे बरं का. आपल्याला मिक्सरच्या बाउलमध्ये मिरच्या आणि लसूण हे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची मीठ, चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं. आणि आता याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. 1 पळी तेल टाकलेलं आहे मी. पहा, एकही थेंब पाण्याचा यूज करायचा नाही आहे. मस्त माही मासी चटणी वाटून झाली आपली. आणि रंग बी पहा काय सुंदर येतो आहे. पहा, मस्त चटणी तयार झालेली आहे. एका भांड्यात काढून बी घेतली, पाहू शकता. आता आपल्याला तिला खमंग असा तडका द्यायचा आहे. पहा, इथं मस्त तीळ घातलेत आणि जिरी मोहरीसुद्धा टाकली. पहा, खमंग असा तडका घालून ही चटणी तयार केलेली आहे आपण. पहा की अक्षरशः 5 मिनटाच्या आत ही चटणी तयार होते. महिनाभर टिकणारी, रंगानी लालजरद अशी ही चटणी दिसते.
आणि खायला बी खूप टेस्टी. ही चटणीसुद्धा प्रवासाला तुम्ही कुठेही घेऊन जासाल. आता चटणी गार झाली की अशी डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायची. पहा मस्त. तुम्ही असं नाही, आता डबा म्हणजे कोणता, काचेचा कोणताही असला तरी चालेल, किंवा प्लॅस्टिकची बरणी किंवा काचेची बरणी. स्टीलच्या डब्यात जर ठेवलं तर त्याला काळपटपणा येतो, त्याच्यामुळे स्टीलच्या डब्यात आपल्याला चटणी ठेवायची नाही. पहा मस्तपैकी. चला आता ही आपली झाली चौथी चटणी. पहा आता ही चटणी बघून तर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटणार, कारण की त्या चटणीमध्ये कैरी, चला ओल्याच मिरच्या आहे, लाल जरद, अजिबात तिखट नाही आहे, शेतातल्या मिरच्या आहे. आता इथे एक कैरी घेतलेली आहे. कैरीवरची आपण ही साल, अशी संपूर्ण साल काढून घेऊया. पहा मस्तपैकी. आणि अक्षरशः कैरी बी खूप छान आहे बरं का. पहा संपूर्ण कैरी चिरून घ्यायची. आता मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून घ्यायची. जरी मी ही चटणीचं तुम्हाला सांगत असले, पण पाहून ती कैरी माझ्याच तोंडाला पाणी सुटले. अगदीच मस्त अशी मी ही कैरी चिरून घेतलेली आहे, की असं वाटतं लगेच ती कैरी घ्यावं आणि खाऊन टाकावं, एवढं पाणी सुटले. पहा एक कैरी टाकली, भरपूर वाटीवर लसूण टाकला आहे, आणि ह्या मिरच्यासुद्धा संपूर्ण टाकणार. याच्यात काय पाणी टाकायची गरज नाही, कारण की आपली कैरी ही ओलापणा असतो तिच्यात. आता इथं कढईमध्ये जिरी मोहरी आपल्याला टाकून द्यायची. पहा छान अगदी फुलून द्यायची. त्याच्यानंतर लगेच आपल्याला ही चटणी टाकायची. मैत्रिणींनो, ह्या चटणीचा रंग पहा काय सुंदर दिसतो. अक्षरशः लाल जरद, एकदम लाल गुंज असा कलर आणि आपण जेवढी चटणी परतू तसा तो कलर अक्षरशः चेंज होत राहतो. पहा आता तुम्ही. आता इथं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेते. पहा आपण जसं परतू तसा तिचा कलर चेंज होणार, आणि चटणीसुद्धा दिसायला खूप छान दिसणार. अक्षरशः महिनाभर टिकणार आहे. मी तुम्हाला आज 4 प्रकारच्या 4 चटण्या दाखवल्यात मैत्रिणी. मग तुम्हाला ह्या चटण्यांची रेसिपी कशी वाटली, कशी नाही, आवडली का, अशा तुम्ही बनवणार का, ते सुद्धा मला सांगा. आणि अशाच छान छान चटण्या बनवीत जा. घरात भाजीला काय नसलं तर चटणी घेऊन खाता येतं. आणि खरंच खूप अप्रतिम चटणी होती, टेस्टी. पहा सुंदर. पहा काय रंग आला आहे, लाल जरद. चला मैत्रिणींनो, उद्या भेटूया आपण. बाय.